कप्तानी के तौर पे है। गांवदेवी खारडी टीम खेल रही है तो निश्चित तौर पे जो कल्याण डोंबिवली विभाग में बहुत बड़ी प्रतियोगिता स्वर्गीय रतन बुआ पाटिल स्मृति चषक, उसके बाद गांवदेवी खारडी चषक, उसके आयोजन करता सन्माननीय दिनेश जी पाटिल साहब यदि इस मैच को देख रहे हैं तो उनका भी हम स्वागत करते हैं। और यदि दिनेश पाटिल यदि यहाँ पर आए हैं तो उनसे गुजारिश है कि आइए, हम मंच के ऊपर आपका स्वागत है, जिनके माध्यम से हाल ही में काफी बड़ी प्रतियोगिता खेली गई थी गांवदेवी मैदान के ऊपर। तो देखेंगे मैच काफी अच्छा होगा क्योंकि दोनों टीमें एक दूसरे से वाकिफ नहीं है। शायद कहता हूँ, मुझे पता नहीं कि ये खेले है या नहीं, लेकिन मैं शायद कहता हूँ कि ये इनके बीच में ये पहला ही मैच होगा। हाँ यस, 12th मैच है यहाँ पर। मैंने पूछा उनसे, जानकारी ली, उन्होंने बताया कि ये पहला मैच है। बेहतरीन, ये देखिए पहला चौका आया है इस वक्त बल्लेबाज सूरज केने के बल्ले से। रात अब हो चुकी है, बिल्कुल 11 बज चुके हैं। अब गाने बहुत अच्छे होंगे हमारे एसडीसी के। सौरभ मात्रे पहले से यहां पर मन बनाया था, बैकफुट के ऊपर आए, गेंद को शॉर्ट फाइन के ऊपर से खेलने का इरादा पक्का किया, गेंद सीमा रेखा बाहर हो चुके 4 रनों के लिए। सौरभ मात्रे को कुछ नसीहत बयान करते हुए शायद विशाल, बिल्कुल देखा जाए तो 2 गेंदों के ऊपर 2 चौवे यहां पर दागने में कामयाब रहे सूरज केने। सूरज केने यह अच्छी गेंद थी, खोद कर निकाला था इस गेंद को ऑफ साइड में, बिल्कुल वहां पर खिलाड़ी मौजूद है सूरज बाइकर। गांवदेवी खारडी टीम की तरफ से यहां पर कप्तान धर्म ने टॉस जीता, उन्होंने फैसला किया फील्ड करने का। ऐसे में शुरुआत यहां पर बल्लेबाजी से कर रही हैं जो भवाले टीम इस मैदान के अंदर, इस रायगढ़ नगरी में पहली मर्तबा पृथ्वी 11 भवाले टीम। यस, भिवंडी से ये बिलोंग करने वाली टीम पहली। रायगढ़ में ऐसी बहुत सी नई नई टीमें आती हैं, अपना जज्बा दिखाती हैं, जैसे कि गोरसई से बहुत सी टीमें हैं। सबसे पहले मेगा वाघबिल देखेंगे यहां पर इस वक्त वाइड करार अंपायर सुनील पाटिल सर की तरफ से, और 10 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर, डबल डिजिट के तरफ ये टोटल पहुंचता हुआ। क्योंकि यहां से मैच तो देखा है, मुझे पता नहीं गांवदेवी खारडी टीम ने, और जो टीम बल्लेबाजी कर रही है भवाले टीम, शायद थोड़ी जल्दी भी आई है और उन्होंने इससे पहले मुकाबले भी देखे हैं, और यहाँ पर उन्होंने ये भी शायद अभ्यास किया होगा कि यहाँ पर रन भी चेसिंग हो रहे हैं। 2 मुकाबले डिफेंस में चले गए, 2 मुकाबले चेसिंग में चले गए, और बिल्कुल यहाँ से गांवदेवी खारडी टीम को ये सोचना है कि इस मैदान के अंदर यदि जीतना है तो किमान 50 के अंदर इस टीम को रखना बेहद जरूरी है, तो जाकर मैच बन सकता है। उठाने की कोशिश, गेंद हवा में, खुद गेंदबाज यहां पर सौरभ आए थे, और इसी के साथ ये पहले विकेट का पतन पृथ्वी 11 भवाले टीम को लगता हुआ ये पहला झटका। क्या बात है, बहुत ही बेहतरीन ये संगीत था। ये आजकल फैशन बन चुके हैं, फैशन हो चुके हैं महागुरु। तो अब मैदान के अंदर नए बल्लेबाज योगेश भालेकर, सूरज केने
जो नॉन स्ट्राइक एंड के ऊपर है योगेश भालेकर आए हैं। रिवर्स खेलने की यहाँ पर कोशिश थी, लेकिन ये देखिए क्या बेहतरीन गेंद फेंकी थी। शानदार कमबैक मैं कहना चाहूंगा। देखिए बहुत ही बेहतरीन कमबैक इस समय सौरव की तरफ से नजर आए हैं, क्योंकि पहली 3 गेंदों में 9 रन आए थे। 3 गेंदों में यानी कि मानो उसमें एक वाइड भी थे, यानी कि 10 आए थे, लेकिन पीछे की 3 गेंदें महागुरु डॉट निकली हैं। तो ये कमबैक होना चाहिए। देखिए जितने भी दर्शक है ना, उनके मन के अंदर ऐसी स्फूर्ति आई इस गाने से। चांदनी फिल्म का गाना है, क्या बात है, बहुत ही बेहतरीन, बहुत ही बेहतरीन। श्रीदेवी आज भी मन ही मन में है, सबके सबके दिलों के अंदर है। एसडीसी बहुत ही बेहतरीन है संगीत। यही तो खासियत है एसडीसी डीजे की, सैंडी डीजे ऑपरेटिंग सूरज चौधरी। लेकिन इस वक्त मैं सराहना करना चाहूंगा सौरव की, सौरव म्हात्रे। पहले ओवर के लिए लाया गया था, कैप्टन ने भरोसा जताया था कि चलिए पहले पावर प्ले के अंदर आप गेंदबाजी कीजिए, बहुत मर्तबा करते हो, लेकिन इस मैदान के अंदर ये उनके ऊपर भरोसा जताया और भरोसे लायक यानी कमबैक इस तरह का होना चाहिए और वो उन्होंने दिया है। अब अगले गेंदबाज है विशाल म्हात्रे। ये भी एक निर्णायक खिलाड़ी है। गांवदेव खाड़ी टीम के अंदर जो स्क्वाड देखा जाए ना, बहुत बेहतरीन स्क्वाड है। नए नए खिलाड़ी तैयार हो रहे हैं। विशाल अच्छी गेंद थी, लेकिन इस टीम के जो जितने भी सीनियर प्लेयर थे ना, वो भी एक काल में बहुत ही बेहतरीन थे। बहुत से नाम है हमारे, देखा जाए तो जिस तरह से श्यामदादा रातिलकर, नवनाथ फौजदार, हेमंत म्हात्रे, कौन भूल सकता है हेमंत म्हात्रे को। ऐसे बहुत से खिलाड़ी रहे इस टीम के। आजकल 40+ है। विशाल की गेंद अच्छी गेंद थी, बहुत ही बेहतरीन गेंद थी, वाइड यार करने की कोशिश थी। देखिए उतने ही सही ढंग से इस गेंद को खेला था, इस शॉट को, लेकिन 1 रन जरूर मिली है। तो यही यहाँ पर अमन बना है मेरे ख्याल से। जिस तरह से गांवदेवी खाड़ी टीम धर्म ने टॉस जीता, फील्ड करने का फैसला किया कि उनकी यही मंशा, उनकी यही रणनीति कि किमान कम से कम रनों के अंदर 40 के अंदर रोक लगाने की हम कोशिश करेंगे और उस दौरान उस टारगेट को चेस करने के प्रयास में हम जरूर यहाँ पर उतरेंगे। लेकिन दूसरी तरफ पृथ्वी 11 बवाले टीम बहुत दूर का सफर तय करके आई है। तो यहाँ से विधायक ट्रॉफी रायगढ़ में, ये वल्लभ के ग्राउंड के ऊपर, इस ग्राउंड को कहा जाता है मिनी वानखेड़े स्टेडियम, क्योंकि यहाँ खेलने के लिए बहुत सी टीमें तरसती है। या आपको वाइल्ड कार्ड एंट्री मिली है, आपका भाग्य है मेरे ख्याल से। फिर से एक बार विशाल, इस पीछे के ऑन साइड में बहुत ही बेहतरीन लॉन्ग ऑन के क्षेत्र में सौरव म्हात्रे ने कैच लिया और इसी के साथ विशाल को यह सफलता मिली। अब क्या हो चुकी है, शिकार जरूर हो चुकी है। इस वक्त गांवदेवी खाड़ी टीम आप पृथ्वी 11 बवाले टीम के ऊपर थोड़ी सी हावी हो रही है, ताकि पहले ओवर में 10 रन आए थे, लेकिन उसके बाद देखा जाए तो विशाल का इस्तेमाल, लेकिन विशाल भी सौरव म्हात्रे के नक्शे कदम के ऊपर कदम डालकर गेंदबाजी कर रहे हैं, उससे भी बहुत ही यहां पर बड़ा कमबैक दे रहे हैं। वेदांत गुलवी जो यहां पर आप नए बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके हैं। सूरज केने अभी भी मैदान के अंदर डटे हुए हैं, जिनके ऊपर काफी आशा है, उम्मीदें हैं, भरोसा है इस वक्त सूरज केने के ऊपर, जो नॉन स्ट्राइक एंड के ऊपर खड़े हैं। अब यहां पर पूरे दर्शक जो है इस मैच को देख रहे हैं, इस टीम से वाकिफ नहीं है महागुरु कि कौन सा खिलाड़ी कब आएगा, क्या करेगा, पता नहीं है। और ये देखिए इस वक्त
गेंद को खेला है मिड विकेट, क्षेत्र पूरी तरह से क्लियर होता हुआ यह आता हुआ शानदार छक्का। अनसक्सेसफुल, अपने रिव्यू गवाया है, अब इस्तेमाल नहीं हो सकता है। एक रिव्यू अभी बचा है गावदेवी खाड़ी टीम के लिए। चलिए टोटल है इस छक्के की मदद से 17 रन। दिक्कत है, देखिए ये होता है, ये प्रेशर होता है। बहुत बार ऐसा एक किस्सा देखने को मिलता है मैदान के अंदर, क्योंकि देखा जाए तो छक्का आया है, वो गेंद मेरे ख्याल से खराब गिरी थी, विशाल मात्रे की फुलटॉस थी कि फुलटॉस के ऊपर बल्लेबाज को एक मौका होता है, कहाँ पर भी घुमाए उसे बाहर ही भेजा जाता है। फिर से एक बार विशाल एटम और 2 विकेट से, लेकिन इस मर्तबा यहां से ये लॉन्ग ऑन का क्षेत्र अब क्लियर होता हुआ, क्या बात है, थोड़ी सी और फीस थी, उसे उठाया है 6 रनों के लिए। दीवाने तेरे वेदांत गुलवी, देखिए यहां पर 23 रन। महागुरु इससे पहले मुकाबला हमने देखा था, बिल्कुल जिस तरह से टीम पोसरी की फंसी हुई थी, हाल ही मानेरे ने मैच को जीता है, लेकिन उस समय 2-3 विकेटें गिरी थी। मयूर पाटिल और अखिल भोईर ने मोर्चे को संवारा, टोटल को 51 के ऊपर पहुंचा दिया उन्होंने, लेकिन वो रन वो बचा नहीं पाए। लेकिन यहाँ पर देखिए टीम फंसी हुई थी भवाले की, लेकिन यहाँ से वेदांत गुलवी आक्रामक पारी खेलते हुए ये तीसरा बैक टू बैक छक्का आता हुआ, क्या बात है। विशाल मात्रे आप कहीं ना कहीं महंगे साबित हो रहे हैं। जबरदस्त, आप देखिए पृथ्वी 11 भवाले टीम के समर्थक कह रहे होंगे कि वेदांत गुलवी आपसे प्यार है। कितनी बेहतरीन पारी यहां पर खेलते हुए। देखिए युवराज कहने हैं 12th मैन के रूप में हमारे कमेटी बॉक्स में बैठे हुए हैं। वो बता रहे हैं कि भिवंडी का यह बाहुबली है, नाइट का बाहुबली। टाइम अलर्ट है, 15 मिनट के अंदर आपको 3 ओवर समाप्त करने हैं। 2 ओवर के खेल समाप्त हो चुका है, टोटल है 29 रन। आज के दिन में ये 4थी मर्तबा छक्कों की हैट्रिक, लेकिन बाहुबली को मारने के लिए अब कटप्पा का इस्तेमाल करना होगा, वो भी धोखे से। देखिए खाड़ी टीम को रणनीति का इस्तेमाल करना होगा। शिव कामिनी की रणनीति आप इस्तेमाल करनी होगी इस मैदान के अंदर खाड़ी टीम की तरफ से। अब उन्होंने बताया बाहुबली नाम है, तो थोड़ा सा मैं भी यहां पर उसमें पेंटिंग करता हूं। तो चलिए यहां पर 2 ओव्हर के बाद टोटल 29 रन। विघ्नार्थ क्रिकेट संघ वरचेबोबले यांच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत। जानुमान क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने त्यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो। सर थँक्यू सो मच।
तीसरे ओवर की तरफ चलते हैं। तीसरे ओवर के एक गेंदबाज है सूरज बैकर। कैच लिया था अच्छा सूरज ने, ये अच्छी गेंद थी, खोद कर निकाला था अलॉन्ग द कारपेट ऑन साइड में। मिस फील विशाल की तरफ से। देखिए विशाल थोड़े से यहाँ पर टेंशन में है, प्रेशर में है। भूलना चाहिए जो पहले ओवर उन्होंने ओवर फेंका उसमें 19 खर्च किया, उसे भूलना अब चाहिए, माइंड में नहीं रखना चाहिए। मुझे अब नए से कुछ करना है, इस सोच में आप खिलाड़ियों का हौसला आपको बढ़ाना है ताकि आप सीने रहे। टोटल 2 से आगे आता हुआ 31 रन, 31 रन, 31 रन स्कोर कार्ड के ऊपर। शांत माहौल है। देखिए महागुरु, पूरे दर्शक खामोश बैठे हुए हैं। आने की कोशिश घुटनों के बल के ऊपर इस गेम को खेलना चाह रहे थे। शॉर्ट मिड विकेट में खिलाड़ी दौड़ कर आए, लाजवाब सौरभ म्हात्रे, क्या बात है, ये एफर्ट होना चाहिए। देखिए किस तरह से कहां से दौड़ कर आए थे, क्योंकि वाइडिश लॉन्गान से दौड़ कर आकर बिल्कुल शॉर्ट मिड विकेट में गेंद को एक ही एक्शन में उठाया महागुरु और सीधा थ्रो विकेट कीपर के दस्तानों में। केतन है, केतन म्हात्रे बगल में अनिकेत भी है। तो देखेंगे यहां पर गेंदबाज सूरज बैकर। सूरज फिर से एक बार, सामने बल्लेबाज वेदांत ने उठाकर खेलने की कोशिश जरूर की थी ऑन द कारपेट में, हैज मिलेगी सिंगल। देखेंगे दूसरी की कोशिश, लेकिन सूरज वहां पर थे, मना किया उन्होंने। एक ही रन मिलेगी और इस 1 रनों के साथ स्कोर 33 रन, 33 रनों के ऊपर। ये ओवर महागुरु बिल्कुल अच्छा चला जा रहा है टीम गावदेवी खाड़ी टीम के लिए, क्योंकि इस ओवर में बड़े हिट ना आए ये सोच रहे गावदेवी खाड़ी टीम के समर्थक। लेकिन अच्छा प्रयास सूरज का है। इस बीच एक गेंद उठाने की कोशिश थी, टिपेक्षा कवर, लेकिन खिलाड़ी दौड़ कर आए थे। धर्म आलिमकर, ये नहीं चलेगा। टीम के कप्तान को ये गलती नहीं दोहरानी होती है। सिल्वर स्टार्स, ऑल इंडिया आइकॉन सूरज के ने, देखिए क्या पहचान है इस खिलाड़ी की, और उसी की क्या छोड़ी है और उसने उम्मीद भी जताई है। तो धर्म सोचना चाहिए था, लेकिन छोड़ा क्या, गलतियां होती है कभी कभी। यहां से एक डॉट गेंद आती हुई, देखिए एक और डॉट के साथ स्कोर रुका हुआ है 34 रनों के ऊपर। 34 रन, 34 रन है स्कोर कार्ड के ऊपर। तीसरा ओवर यहां पर चलता हुआ, अभी भी इस ओवर की अंतिम एक गेंद बची हुई है। तो यहां से शायद बहुत ही बेहतरीन कमबैक है, क्योंकि जो सूरज के ने बहुत ही उफान के ऊपर बल्लेबाजी कर रहा था, वेदांत गुल भी रुकने का नाम नहीं ले रहा था, 3 छक्के दागे थे। ऐसे बल्लेबाजों को उन्होंने यहां से 5 गेंदों में सिर्फ 5 ही रन खर्च किए हैं। आने की कोशिश, लेकिन विशाल अब नहीं गलती करेंगे। यहां से लिया कैच और इस वक्त यह बहुत ही बेहतरीन कमबैक है सूरज बैकर का। इस ओवर में रहना है 5 और 1 विकेट हासिल किया। शानदार गेंदबाजी सूरज। था कि कुछ रणनीति इस मैदान के अंदर बनानी होगी बाहुबली की, और रणनीति बनाई। देखिए विकेट यहां पर प्राप्त किया और बिल्कुल इस मैदान के अंदर देखा जाए तो सूरज बैकर शानदार यहां पर कमबैक दिया है टीम गावदेवी खाड़ी के लिए। टोटल 34 रन, 3 विकेट के नुकसान पर 34 रन। हमारे सोपान खाड़ेकर इनका आगमन हो चुका है और उनके जमाई पंकज भुईर वलवली यहां पर आए, उनका स्वागत है। देखिए बहुत से टूर्नामेंट हाल ही में आने वाले हैं, लेकिन एक और टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप पेश होने जा रहा है बहुत सालों बाद निश्चित तौर पे। लेकिन वो वर्ल्ड कप यहां पर अपने खिदमत में हाजिर हो रहा है, स्वर्गीय रतन बुआ पाटिल स्मृति चषक, जिसका इंतजार
ना कि खिलाड़ियों को होता है, ताकि पूरे महाराष्ट्र को नहीं पूरे देश को होता है। जरूर यहां से उठाने की कोशिश, लेकिन गेंद हवा में है। विशाल मात्रे नहीं गलती करेंगे। देखिए यहां से यह बेहतरीन विकेट, एक और विकेट का पतन। मैं जाके मास्टर फलंदाजांनी मैदानामध्ये दाखल व्हावं आणि संदीप पाटील सर अतिशय चांगल्या प्रकारे आपण प्रतिक्रिया दिली। बरेच स्पर्धा आपल्या भेटीसाठी येतील। येणाऱ्या 3 ते 9 पालेश्वरी चषक पालेबुद्रुक पाहणार आहोत। त्यानंतर आपण लगेचच नितेश शेठ पाटील घोट यांची आमदार चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे। त्यानंतर सन्माननीय रमेश शेठ मडवी सिद्धी करवले यांची नाईट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येईल। विजय शेठ मात्रे देवीचा पाडा यांची स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे नाईट स्पर्धा। त्याचबरोबर सुनील दादा पाटील विगर यांच्या वतीने सुद्धा आमदार चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येईल। किरवली प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून नाईट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे। O2 संदीप पाटील सर। या बिल्कुल बिल्कुल 2 तारीख से धरना की टूर्नामेंट भी शुरू होने वाली है। बहुत नाइट है, रायगढ़ में देखा जाए तो बहुत से नाइट आने वाले हैं। पूरा जनवरी महीना पैक है। तो अब जो बचे हुए हैं ऑर्गेनाइज करता, उनसे गुजारिश है कि आप फरवरी में चले जाइए, वो भी 15 के बाद। तो देखेंगे फिर से एक बार। आतिश मात्रे ये अच्छी गेंद है, सम्मान दिया इस गेंद को, सम्मान के साथ खेला हुआ शॉट था। 1 रन पूरा किया। दूसरी की कोशिश, रन आउट का खतरा हो सकता था लेकिन मना किया। 36 रन 36 रन 36 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। 36 रन। चौथा ओवर चलता हुआ 3 गेंदें फेंक चुके हैं। पहली गेंद के ऊपर विकेट प्राप्त की आतिश ने। यह अच्छी गेंद थी, बहुत ही अच्छी गेंद थी। बढ़िया गेंदबाजी का इस्तेमाल। देखिए क्या यहां पर कमबैक किया है, लाजवाब कमबैक। 2 ओवर में 29 थे, लेकिन पीछे के 2 ओवर में पृथ्वी 11 बवाले टीम को पूरी तरह से जखर के रखा है, बांध दिया है मेरे ख्याल से। ये देखिए क्या बात है। स्फूर्ति आ रही है, ये होना चाहिए, क्योंकि हौसला कभी भी छोड़ना नहीं चाहिए, हौसला गंवाना नहीं चाहिए। चलिए जो बीता उसे भूल जाइए, मुझे अब आगे कुछ करना है, आगे सोचना है कि मुझे अब इनके सामने किस तरह से रणनीति का इस्तेमाल करना है। सो यहां पर खाड़ी टीम ने किया, आने की कोशिश, गेंद हवा में कैच की तरफ। हो केतन मात्रे ने लिया कैच और यहां से एक और विकेट का पतन। वरांचं आगमन इथे झालेलं आहे। सन्माननीय आपण इथे पाहतो सन्माननीय किरण कलवेकर शिवसेना शाखा प्रमुख पनवेल, आपले मनपूर्वक स्वागत। आणि यानंतरची लढत असेल गावदेवी वलवली विपक्ष भैरवनाथ विचुंबे नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे। नाणेफेक इथे केली जाणार आहे। मारुती दादा चिखलेकर वलवली, आपण यावं आपल्या शुभास्ते, आपण नाणेफेक इथे करूया। तर संगनायक वलवली गावदेवी आणि विचुंबे भैरवनाथ येणाऱ्या 21 ते 25 फेब्रुवारी गावदेवी चषक कानपुली नाइट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे। 37 रनों की जरूरत है, 37 रन टू विन। देखिए 24 गेंदों में 36 बनाए हैं और 24 गेंदों में से पृथ्वी 11 भवाले टीम 11 गेंदें डॉट खेल चुकी हैं। तो जो मैनेजर आपके होंगे, कोच होंगे, उन्हें ये आपके डायरी में लिखना होगा कि कहाँ पर किस तरह से गलती। ये बहुत पॉइंट रहते हैं, लेकिन सराहना करना चाहूंगा मैं 2 गेंदबाजों की जो अंतिम ओवर फेंकने के लिए आए। सूरज भाईकर तीसरा ओवर 5 रन खर्च किए। अंतिम ओवर फेंका आतिश मात्रे ने, जिन्होंने 2 रन वाला ओवर फेंका। क्या बात है। तो यहां से कुल मिलाकर 36 रन 37 का टारगेट है।
लेकिन ये 37 का टारगेट बनाने में किस तरह से कामयाब होती है गांवदेवी खाड़ी टीम, या इस टारगेट को रोकने में किस तरह से कामयाब रहती है भिवंडी विभाग से आई हुई पृथ्वी 11 भवाले टीम, इसका विवरण जानने के लिए चलेंगे हमारे साथी समालोचक मित्र रायगढ़ समालोचक एसोसिएशन के सचिव दीपक जी पाटिल। थँक्स संदीप पाटील सर. इथे नाणेफेक केले जात आहे. गावदेवी वलवली भैरवनाथ बिचुंबे. बघा दोन्ही क्रिकेट संघाने एक एक सामना जिंकलेला आहे. मुकेश बघा नाव मुकेश, परंतु बॅटिंग त्यांची बोलत असतो. मुकेश इथे आलेले आहेत. भैरवनाथ बिचुंबे संघनायक बिचुंबे वेल कमी आहे. मारुतीदादा चिखलेकर साहेबांच्या शुभास्ते आपण इथे नाणेफेक करणार आहोत. सामना 4 षटकांचा असणार आहे. तर इथे नाणेफेक करायचे बघा. नाणेफेक केले जाणार आहे. बिचुंबे क्रिकेट संघ एकच राई मुन्नाभाई सुरते यांच्या गावातील संघ आहे. बघा वेल कमी आहे मित्रांनो. फक्त संघनायकाने यावं. नाणेफेक करायची आपल्याला फक्त. खूप स्पर्धा मित्रांनो. आपण नाईट स्पर्धा जवळजवळ जानेवारी आणि फेब्रुवारी पूर्णतः हे आमचे समालोचक आहेत ना, बुकिंग असणार आहेत पूर्णतः. म्हणजे जानेवारीचे 30 म्हणजे जवळजवळ संदीप पाटील सर पूर्ण 2 महिने बुक असतील सर्वच समालोचक. नाणेफेक इथे केली जाईल. तर मारुतीदादा चिखलेकर वलवली यांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल. हेड अँड टेल दर्शनीय बाजू. बघूया बिचुंबे क्रिकेट संघ. नाणेफेक निर्णय आम्ही डिसिजन टीम एकत्र करून घेऊया. तर डिसिजन नंतर बोलतो. निर्णय आम्ही नंतर करू. नाणेफेकीचा कौल भैरवनाथ बिचुंबे क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथमतः निर्णय मात्र बेटिंग असणार आहे. बीडी पाटील बिपुल एंटरप्राइजेस बीडी शेठ तुमचंही स्वागत आहे. हो टू दीपक पाटील सरांकडे पण बोलूया. थँक्यू सो मच संदीप पाटील सर. थँक्यू सो मच महागुरू एम डी गडगे सर. जाऊया मॅचच्या दिशेने 37 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आले. सूरज पौसार आणि करण निघूकर अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर पहिलं षटक घेऊन सूरज कडे तयार. पहिलाच बॉल जोरदार अपील लाईक बिफोर द विकेट आणि पायचीत सापडलाय. पहिल्याच बॉलवर मोठा हादरा सहन करावा लागेल गावदेवी खाडी टीमला. सूरज पौसार खातही उघडू दिलं नाहीये. 0वर होतोय बाद. मोठी शिकार यावेळेस मात्र करण्यात आली. सूरजकडे एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू पावले संघाची ओळख आहे. फलंदाजी करत असताना 14 धावा. वेदांना चांगली फटकेबाजी केली होती. त्याने 19 धावांची खेळी साकारली, परंतु दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्या होत्या. 2 ओव्हरमध्ये 29 होत्या, परंतु तदनंतर सूरज बैकर आणि आतिश मात्रेने जी गोलंदाजी केली दोघांनी मिळून फक्त 7च धावा दिल्या आणि त्याचमुळे थोड्याफार कमी धावा पाहायला मिळतात. परंतु पावाळे संघ सुद्धा तेवढाच नावाजलेला संघ आहे. पावाळे पृथ्वी 11 या नावाने संघ खेळतोय. बघा शतक रचना त्वरित करून घ्यायची आहे. फलंदाज रेडी राहायचे आहे. वेल कमी आहे. गोलंदाजी मार्कवर मात्र पुन्हा एकदा सज्ज होते सूरज केडे. राईट आर्म ओव्हर द विकेटनं यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक धावलाय त्या ठिकाणी आणि झेल टिपलाय. फलंदाज बाद. दुसऱ्या बॉलवर दुसरा मोठा हादरा गावदेवी खाडी टीमला.
चांगला झेल नवनाथनं त्या ठिकाणी टिपलाय. लगातार 2 चेंडूंवर 2 सफलता अर्जित केल्यात त्या सूरज केणेनं. एक सूरज केणे गोरसे बी संघाचा, दुसरा सूरज केणे आपण पाहतोय भावले बी संघाचा. दोनही तेवढेच दिग्गज खेळाडू आहेत आणि ते मात्र काय सुरुवात केले. पहिल्यांदा सूरज पौसार आणि त्याच्या पाठोपाठ आता मात्र केतन मात्रेला धाडले. गोलंदाज असेल विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. इन ॲट नंबर 4 विशाल मात्रे मैदानामध्ये दाखल झालाय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल इथून मात्र गोलंदाज सूरज केणे. दोन सफलता अर्जित केल्यात. धावा करायचे त्या मॅच मध्ये 37. त्यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा जोरदार अपील आणि पुन्हा एकदा अपील स्वीकारली जाते. फलंदाज होते बाद लेग बिफोर द विकेट. पहिल्या 3 बॉलमध्ये 2 वेळा एलबीडब्ल्यू बाद केलंय ते फलंदाजांना आणि विकेट हॅट्रिक या ठिकाणी संपादित करत असताना व्हाट अ सुपर बॉलिंग फ्रॉम सूरज केणे. बावाळे बी संघ 37 धावांसाठी आता मात्र खार्डी संघाला फार मोठा संघर्ष करावा लागणार. यावर शिक्कामोर्तब झाले. 0वर 3री विकेट. त्या चेंडूचा टप्पा दिसला नाही आला. एलबीडब्ल्यू आउट झाला. ही दुसरी विकेट हॅट्रिक आहे या स्पर्धेमधील. याच्या अगोदर आपण पाहिलं तर तळोजे मजकूरचा हेमंत पाटील ज्याने रोहिंजण संघाच्या विरोधामध्ये विकेट हॅट्रिक घेतली होती आणि आता मात्र बावाळे बी संघाचा सूरज केणे ज्यानं मात्र खार्डी संघाच्या विरोधामध्ये मात्र विकेट हॅट्रिक नोंदवले. खार्डी संघासाठी शुभेच्छा आल्यात. संदीपजी ठोंबरे खोणी ज्यांच्या शुभेच्छा मात्र खार्डी टीमसाठी आल्यात त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु संघ इथे अडचणीमध्ये आहे. 3 फलंदाज परतलेत. तिसरा धक्का विशाल मात्रेच्या स्वरूपामध्ये. करण निघूकर एक बाजूला उभा आहे. 5व्या क्रमांकावर आतिश मात्रे. भागीदारी करावी लागेल. थोडीशी परिस्थिती आता गंभीर आहे परंतु बऱ्याच वेळेला खार्डी संघ नेहमीच उत्तम खेळ करतो. जेव्हा पनवेलमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये हा संघ खेळतो अनेक वेळेला अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली या संघानं. फुल टॉस बॉल. यावेळेस मात्र पहा ड्राईव्ह केला होता अगदी हलक्या हाताने मी तर म्हणेन. लॉंग ऑनकडे ढकललाय. पहिली धाव धावसंख्येचा श्री गणेशा होत असताना 4थ्या बॉलवर मात्र ही पहिली धाव गावदेवी खाडी टीमसाठी. सिंगल धाव. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. सूरज, केतन, विशाल मोठे फलंदाज यावेळेस मात्र पॅव्हेलियनकडे बसलेत आणि अशा परिस्थितीमध्ये इथून करण आणि अतिशला एक चांगली भागीदारी रचावी लागेल. बराच वेळ नॉनस्ट्राईक एंडला उभा होता करण निगोकर. चांगला बॅटर या टीमचा आणि आता मात्र तो सज्ज होईल. सूरजचा हा बॉल पॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. स्क्वेअर कटचा फटका. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार. सन्माननीय रुपेश शेठ पाटील तोंडरे उद्योजक यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. करण कडू आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. थोडासा घुसून काढण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र अपीलला खारीज केले पंचांनी. इथे मात्र रन कंप्लीट झाले. एकेरी धावेच्या बरोबरीनं मात्र टीमची टोटल पुढे सरकेल. काय षटक हाताळलंय ते सूरज केणेनं. मान्यवरांचं आगमन इथे होत आहे. दोस्तीच्या दुनियातील राजे माणसा गणेश चिर्ला अर्थात सुलतान भाई आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं आगमन इथे होत आहे. पावसाळ्यात धूरला उडवणारे, हिवाळ्यात वातावरण तापवणारे आणि उन्हाळ्यात एका नजरे समोरच्याला गार करणारे दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, राजासारखं मन, मनासारखा राजा सन्माननीय गणेश चिर्ला अर्थात सुलतानबाई आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत सन्माननीय रुपेश शेठ पाटील तोंडरे आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांचा आम्ही जानुमान क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने आमदार चषक 2023 या स्पर्धेमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. और यहाँ पर डस्ट क्रेन के मालक मटालू शेठ आपका यहाँ पर आगमन हो चुका है. मटालू शेठ आइए, आपका भी शान और शौकत के साथ स्वागत है.
6 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर नवनाथ येतोय. सेट एज बॉल पाठीमागे येतोय. धाव मिळणार नाहीये. थोडंसं जपून सुद्धा खेळावं लागेल. सावधानतेनं सुद्धा खेळणं फार गरजेचं बनलंय. खाडी टीमसाठी ही लढाई तेवढी की सोपी राहिलेली नाहीये, कारण विकेट हॅट्रिक घेतल्यानंतर संपूर्णपणे ज्या फलंदाजांवर खाडी संघाचा डोलारा नेहमीच असतो ते तीनही दिग्गज फलंदाज मात्र बाद झालेत. आणि अशा स्थितीमध्ये मधल्या फळीतील फलंदाजांना इथून मात्र एक चांगली भागीदारी रचून संघाला पहिल्यांदा संकटामधून बाहेर काढणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मात्र या दोन्ही फलंदाजांवर फार मोठी जबाबदारी येऊन पडले. पाहूया जबाबदारी मात्र कशा रीतीनं पार केली जाणार. गोलंदाज नवनाथ तयार. ओव्हर द स्टम्प्सनं यावेळेस मात्र चांगला ड्राईव्ह कव्हरच्या क्षेत्रामध्ये. लॉंग ऑफचा फिल्डर थोडेसे मिसफिल्ड अडेकाडे. प्रेशर रिलीज होतोय. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. इथे नशीब थोडंसं हसतंय. खाडी टीमसाठी येतोय हा चौकार. करण निगुगरच्या बॅटमधून मात्र हा चौकार आलाय. परंतु क्षेत्ररक्षण प्रचंड खराब त्या ठिकाणी पाहायला मिळाले, कारण मेहनत घेतली आहे मॅचमध्ये सूरज खेड्यानं विकेट हॅट्रिक घेऊन. आणि क्षेत्ररक्षकांची साथ जर मिळाली नाही या मॅचमध्ये तर फार कठीण होईल. ते जे बजरंग बाबाळे बी या संघाचं. पृथ्वी 11 या नावानं हा संघ खेळतोय. चौकारानं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 10 या आकड्यावर. 10 रन्स ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावर. कावदेवी खाडीच्या मैदानावर सुद्धा फार मोठी स्पर्धा. खाडी चषक तुम्हाला पाहायला मिळतो. सगळ्यात मोठी स्पर्धा त्या विभागामधली आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय दिनेशजी हिरामण पाटील साहेब खाडी संघाचे सर्व आणि त्यांच्या माध्यमातून एक नेत्रदीपक आयोजन नेहमीच आपल्याला पाहायला मिळतंय. तर दिनेशजी पाटील साहेब आपण सुद्धा सामना पाहत असाल तर आपलं सुद्धा हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 10 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज नवनाथ मुकणे. पहा नवनाथचा हा चेंडू इथून मात्र टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या बाजूला हालचाल करत मात्र निघून गेला यष्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. 37 धावा फार मोठ्या नाही आहेत. मागची मॅच पाहिली असेल तर 52 धावांचा पाठलाग अगदी 3.1 ओव्हरमध्ये झाला होता. काय बॅटिंग केली होती. त्यावेळेस मात्र ओसरी संघाच्या विरोधामध्ये तो सामना माणेरे संघाने जिंकला होता. इथे पहा इनसाइड एज बॉल शॉट फाईन गेला. स्टॉप केलाय इथे दुसऱ्यांदा. परंतु पाहूया इथे मात्र डेंजर एंडला. डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. नॉन स्ट्राईक एंडला हा थ्रो यष्ट्यांवर रेफर गेले. तिसऱ्या पंचांची मदत मात्र या निर्णयासाठी घेतली जाईल. पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. परंतु धोकादायक धाव घेण्याचा अट्टहास कशासाठी हा प्रश्न आता मात्र विचारला जाईल. जर इथे आणखीन एक मोहरा गमावला फार कठीण होईल. इट्स आउट कॉल. फलंदाज होते बाद. 4था हादरा इथून मात्र गावदेवी खाडी टीमला. अरे कशाला महत्वाची विकेट इथे मात्र गमावतोय. अगोदर 3 फलंदाज बाद झाले होते आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होणं कोणत्या फलंदाजाला खास करून आवडत नाही. परंतु इथे धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला होता आणि त्याच कारणास्तव इथे मात्र ही जोडी फुटली. असं वाटत होतं खेळपट्टीवर ही जोडी स्थिरावते, परंतु त्याच वेळेला ब्रेक लागलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावर सौरभ मात्रे उतरलाय. विस्फोटक फलंदाज. यंदाचा हंगामामध्ये खरं तर त्याच्या बॅटमधून जास्त धावा येतात, परंतु आता जबाबदारी सुद्धा फार मोठी आहे. आता आक्रमक खेळ करायचा, संयमानं थोडंसं क्रिकेट खेळायचं, ही द्विधा मनस्थिती त्याची आता मात्र मैदानावर असणार आहे. परंतु या स्थितीमधून बाहेर काढण्याची क्षमता मात्र सौरभ मात्रेमध्ये नक्कीच आहे आणि हे वारंवार आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिलं असेल. गोलंदाज नवनाथ मुकडे काय बॉलिंग करतोय. दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आतापर्यंत पाहायला मिळाले. चौकार जो गेला होता एक आपल्याला पाहायला मिळाला होता, थोडासा मिसफील्ड झाली होती त्या ठिकाणी. पाहूया पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळेस मात्र पहा कव्हरच्या क्षेत्रामध्ये मिसटायमिंग स्ट्रोक होता. एकच धाव येते, धावसंख्या 1ने पुढे जाईल. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. धावा झाल्यात त्या या मॅचमध्ये आत्तापर्यंत 11 धावा 37 धावा करायच्या आहेत. म्हणजेच काय तर 13 बॉल आणि 26 धावांचं समीकरण आहे. 26 रिक्वायर्ड रिमेनिंग 13. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा असं समीकरण आता मात्र गावदेवी खाडी टीमसाठी जुळवावं लागेल.
लो व फुल टॉस बॉल स्ट्रेट ड्राईव्ह फटका कम्मालीचा ड्राईव्ह पाहायला मिळतोय ऑन ड्राईव्हचा लाजवाब सौरभ मात्र इन फॉर्म आहे आणि तोच फॉर्म मात्र दाखवून देत असताना त्याच्या बॅट मधून आलाय षटकार. तर थँक्स इथे मान्यवरांचं आगमन आपण पाहतो. किरण कलवेकर शिवसेना शाखा प्रमुख पनवेल, राजेश राजे, संतोष राजे, सागर भोईर या सर्वांचं आम्ही जानुमान मित्रमंडळाच्या वतीने सरसे स्वागत करत आहोत. या षटकाराच्या सहाय्याने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले 30-17 या आकड्यावर. 17 रन्स. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. सौरभ मात्रेनं आपल्या स्टाईलमध्ये अकाउंट ओपन केले षटकारानं आणि यंदा त्याचा फॉर्म मात्र लाजवाब आहे. नुकतीच झालेली उसाटण्याची स्पर्धा तुम्ही पाहिली असेल. 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा पराक्रम मात्र सलगच्या बॉलमध्ये केला होता तो सौरभ मात्रेनं आणि योगायोगानं ती मॅच आम्ही कव्हर करत होतो. त्यामुळे ते आमचं भाग्य की आम्हाला तो सामना पाहायला मिळाला आणि त्यावेळी सौरभ मात्रेचा तो विस्फोटक चेहरा सुद्धा पाहायला मिळाला होता. आता पुन्हा एकदा त्याच्यावर जबाबदारी येऊन पडली आणि ती जबाबदारी योग्य रीतीनं पेलताना 10ची सरासरी फार मोठी नाही आहे टेनिस क्रिकेटमध्ये, परंतु इथे ज्या पद्धतीनं विकेट गेल्यानंतर जो दबाव मात्र निर्माण केला होता जय बजरंग पृथ्वी 11 भावाले बी संघानं, तो दबाव अजूनही थोडासा आहे. परंतु थोडासा का होईना मगाशी झालेला चौकार तो मिसफिल्डच्या स्वरूपामध्ये तिथून थोडासा प्रेशर रिलीज झाला होता आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवर सौरभने ठोकलेला षटकार त्याच्यातून थोडासा दबाव मात्र हटला गेलाय तो गावदेवी खाडी टीमपासून. पाहूया 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. एका बाजूला सौरभ मात्रे आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आतिश मात्रे ही जोडी आता मात्र मैदानामध्ये आहे. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर भावाले बी संघाकडून योगेश भालेकर सज्ज होतोय. आतिशसाठी हा बॉल. यावेळेस मात्र पाहूया पंच आमच्याकडे बळालेत. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना दिशाहीन गोलंदाजी. बराच बाहेर पडला होता ऑफस्टम्पच्या बाहेर आणि त्याच कारणास्तव इथे मात्र स्वैर असल्याचा निर्वाळा मात्र पंचांचा येत असताना पंचांच्या भूमिकेमध्ये सुनील पाटील सर मोरबी, दुसऱ्या बाजूला रवी पाटील सर रोहिंजण आणि त्याचबरोबरीनं जावेद फरी सर कल्याण असे 3 दिग्गज पंच या स्पर्धेच्या निमित्तानं नियुक्त करण्यात आलेत. राऊंड स्टम्प्सनं आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॉल मिडॉन कडून लॉंग ऑन कडे जात असताना क्षेत्ररक्षक येतोय मिड विकेट मधून, तोपर्यंत मात्र एक धाव सिंगल रन. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. सौरभ मात्रेकडे सगळ्यांचं लक्ष असेल कारण या चेहऱ्याने यंदाच्या हंगामामध्ये असे अनेक विजय मात्र मिळवून दिलेत ते गावदेवी खाडी संघाला. सुरुवात खराब झाली होती गावदेवी खाडी संघाची आणि तदनंतर मात्र डाव सावरण्यामध्ये यशस्वी राहील आहे. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. यावेळेचा हा चेंडू पहा. टप्पा पडल्यानंतर ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. बॉल डॉट निघालाय. निर्धाव चेंडू जसे येतील ना तसं तसं थोडंसं टेन्शन मात्र वाढत जाईल. परंतु सौरभ जोपर्यंत मैदानामध्ये असेल ना खार्डी संघाच्या पाठीराख्याला चिंता करण्याचं काम नाहीये. त्याच्या बॅटमधून कधी धावा येतील ना हे कळणार सुद्धा नाहीये. कधी हा सामना जिंकून येईल हे सुद्धा कळणार नाही. इथे मात्र फटका फसलाय. मिसटायमिंग स्ट्रोक आहे परंतु दैव बलवत तर सेफली लँड झालाय. निर्जन स्थळी हा चेंडू. परंतु इथे पाहूया रेफर केले. तिसऱ्या पंचांची मदत मात्र घेतली जाते या निर्णयासाठी. चेक केलं जाईल. पाहूया सौरभ पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय की नाही किंवा एक्झॅक्टली तिथे काय घडलंय. तिसरे पंच आणि पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल.
सो व्हेरी क्लोज डिसिजन. अंकुशजी पाटील साहेब आपण या. सो व्हेरी क्लोज डिसिजन आणि मॅच सुद्धा तेवढाच चित्त थरारक सामना आहे. जावेद फरीद सर आपण कुठे आहात? नॉट आउट इज द कॉल. त्या 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होतील आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती 21 या आकड्यावर. 21 रन्स, 37 धावांचा पाठलाग करतोय गावदेवी खाडी संघ. अजूनही 9 बॉल शिल्लक आहेत आणि 16 धावांची आवश्यकता. पलपच्या मैदानावर चित्तथरारक लढत आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यावेळेस अचानकपणे इथे मात्र टर्न झाला होता, स्विच केलं होतं ते सौरभनं, परंतु या प्रयत्नामध्ये मात्र इथे हा चेंडू मात्र निर्धाव खेळतोय. डॉट बॉल. 8 चेंडू आणि 16 असं समीकरण मात्र आता मैदानामध्ये असणार आहे. 8 बॉल 16. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये योगेश भालेकरनं केले बाबाळे ब संघाकडून. इथे हा चेंडू आपण पाहूया, थोडासा बॅकफुटला जाऊन कट करण्याच्या तयारीमध्ये, परंतु बराच बाहेर निघाला होता हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय पंचांचा. एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये नोंदवली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज असेल ती 15 धावांची. इथे थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक आहे आणि बॉल हवेमध्ये जेल टिपला जातोय. बडाफला. इट्स अ बिग विकेट, ह्यूज विकेट. मैदानाच्या बाहेर जाईल. अगदी निर्णायक क्षणाला गावदेवी खाडी संघाला लागलाय हा मोठा हादरा. या मॅच मध्ये पुन्हा एकदा परतत असताना काय गोलंदाजी केली योगेश भालेकरनं. कारण 12 बॉलमध्ये 20 धावांची गरज होती आणि आता मात्र 7 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. त्यामुळे हा चेंडू सुद्धा तितकाच महत्वाचा असेल तो गावदेवी खार्डी संघाच्या दृष्टिकोनातून. परंतु अगदी निर्णायक क्षणाला सौरभ मात्रेचं थांबणं फार गरजेचं होतं, कारण तो इन्फॉर्म होता. परंतु इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोकने त्याचा घात केला. तो परतलाय. 15 धावा या मैदानावर फार मोठे लक्ष नाहीये, कारण इथे आपण पाहिलं तर आजच्या रात्रीमध्ये बऱ्याच धावा एक ओव्हरमध्ये येताना आपण पाहिल्यात, परंतु सिच्युएशन वेगळी आहे. थोडासा दबावाखाली खेळतोय तो गावदेवी खाडी संघ. नवीन बॅटर तेवढाच विस्फोटक आणि हार्ड हिटर बॅटर ओळखले जातात. प्रल्हाद पाटील मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावर. परंतु भालेकरचं कौतुक करावं लागेल. जी गोलंदाजी मात्र केले तिसऱ्या षटकामध्ये कमाल सुपर बॉलिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. परंतु इथून प्रल्हाद आणि आतिश ही जोडी मात्र गावदेवी खाडी संघाला विजय मिळवून देणार का? या धावसंख्येचं संरक्षण करण्यामध्ये पृथ्वी 11 भावाळे बी हा संघ यशस्वी होणार. ग्राउंड स्टम्प्सनं आल्या मोठा प्रहार करण्याच्या तयारीमध्ये प्रल्हाद यांचा, परंतु हा फटका मात्र फुकटच गेला असं म्हणावं लागेल. इथून मात्र चेंडू निर्धाव निघून गेलाय. कोणताही कनेक्शन नाहीये बॅट आणि चेंडूचं आणि त्याच कारणासह एक चांगल्या षटकाची समाप्ती मात्र भावाले ब संघाकडून. त्यामुळं 12 बॉल 20 धावांची गरज होती. आता मात्र 6 बॉलमध्ये गरज असेल ती 15 धावांची. 15 नीडेड नाव, रिमेनिंग 6. चौथं षटक फार निर्णायक असणार आहे, महत्वाचं असणार आहे, कारण इथे मात्र चांगल्या गोलंदाजाची निवड केली जाईल. कडे 15 धावा, चांगल्या धावा ठेवल्यात. कारण 37 धावांमधून 15 धावा शेवटच्या गोलंदाजाला ठेवणं, मी तर म्हणेन पहिल्या 3ही गोलंदाजांनी कमाल केले. कारण पहिल्या 3 ओव्हर्समध्ये आपण पाहिल्या तर धावा आल्या त्या 22
22 धावा धावफलकावर आहेत. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 15 रिक्वायर्ड. विकास गोवारी पहिलाच बॉल क्लीन बोर्ड, दांडी गुल त्रिफळा उडवलाय. आणखीन एक फलंदाज गावदेवी खाडी संघाचा पॅव्हेलियनकडे रवाना. एका पाठोपाठ एक फलंदाजाने आज मात्र विकेट टाकल्यात. त्यामुळे 37 धावा. थोडंसं माफक असं आव्हान होतं या मैदानावर, कारण मगासपासून आपण पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये 61, 69, 52 असे आकडे येत होते, परंतु 37-36 वर कंट्रोल केला होता हा स्कोर खाडी संघाच्या गोलंदाजांनी. परंतु फलंदाजांनी मात्र सपशेल शरणागती पत्करली आतापर्यंत. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत निघूकर, प्रल्हाद पाटील, अनिकेत निघूकर दोनही हार्ड हिटर बॅटर जरूर आहेत, परंतु सध्याच्या घडीला दबाव प्रचंड आहे या मॅचमध्ये. आणि इथे मात्र एखाद दुसरा चेंडू जरी मिस झाला तरी दबाव मात्र अजून वाढणार आहे आणि या स्थितीमधून बाहेर काढावं लागेल. आता मात्र दोन्ही फलंदाजांना, अनुभवी असे दोनही फलंदाज खेळपट्टीवर आहेत, परंतु ज्या पद्धतीनं गोलंदाजी केले, क्षेत्ररक्षण केले, जो दबाव मात्र निर्माण केलाय, प्रेशर मात्र टाकले ते भावाले बी संघानं खाडी संघावर. 5 बॉल 15 धावांची गरज आहे. विकास गोवारी पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. बॉल मिड विकेटकडे सिंगल घेतली जाईल. एकेरी रन्स न होईल. धावसंख्येमध्ये बदल. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि गरज असेल ती 14 धावांची. 14 रिक्वायर्ड, रिमेनिंग 4. 1-2 मोठे फटके. आणि आजपर्यंत पाहायला गेलं तर प्रल्हादनं हा कारनामा अनेक वेळेला केलाय गावदेवी खार्डी संघासाठी. जेव्हा जेव्हा संघाला गरज असते, जेव्हा संघ संकटामध्ये असतो, तेव्हा नेहमीच प्रल्हादच्या बॅटमधून मोठे फटके येताना आम्ही सुद्धा बऱ्याच वेळेला पाहिलेत. हेच फटक्यांची गरज आहे. अनुभव प्रचंड आहे. अनेक वेळेला अशा मॅचेस जिंकून दिल्या त्या प्रल्हादनं. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. अपील मात्र जोरात पाहायला मिळाली. लाऊड अपील केली होती, परंतु इथे पाहूया रन कंप्लीट झाले. एक बॉल वेग पहा किती होता. इथून मात्र जोरात आदळल्यानंतर स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचला होता हा चेंडू. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 3 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. 37 धावांच्या लक्ष्याला सामोरं जाताना मात्र पुरती दमछाक झाले ती गावदेवी खार्डी संघाची. सुरुवातीचे 3 मोठे हादरे, विकेट हॅट्रिकच मी म्हणेन आतापर्यंत इथे दबावाला कारणीभूत ठरले. 3 बॉल 13 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 2 षटकार मारावे लागतील. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही आहे. अनप्रेडिक्टेबल गेम आहे. परंतु इथे मात्र एखाद्या मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे तो गावदेवी खार्डी संघ. सौरभनं थोड्याशा आशा पल्लवीत जरूर केल्या होत्या. पहा कनेक्ट प्रॉपर रीतीने झालाच नाही. इथे मात्र एक धाव कंप्लीट. सिंगल रन. आता मात्र शेवटच्या 2 चेंडूंवर खरं तर या मॅचचं चित्र अवलंबून असणार आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. 2ही षटकार मारावे लागतील. प्रल्हाद पाटीलला हा कारनामा पुन्हा एकदा करावा लागेल गावदेवी खार्डी टीमसाठी. 37 धावसंख्येचं थोडंसं माफक असं सोपं असं वाटणारं टार्गेट थोडंसं कठीण करून घेतलंय ते गावदेवी खार्डी संघानं. कारण जे प्रमुख फलंदाज होते त्यांच्या बॅटमधून धावाच निघाल्या नाहीत. सूरज पौजार असतील, केतन म्हात्रे असतील, विशाल असतील, त्याच्या बॅटमधून धावाच निघाल्या नाहीत. आणि त्याच कारणास्तव इथे मात्र ही स्थिती सध्याच्या घडीला मात्र उत्पन्न झाले ती गावदेवी खार्डी संघासाठी. 2 चेंडू आणि 12 धावा. या बॉलवर षटकार आला तर मॅच मात्र शेवटच्या बॉलवर जिवंत राहील. परंतु पाहूया विकास गवारी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. समोर तेवढाच हार्ड हिटर बॅटर आहे गावदेवी खार्डी टीमचा प्रल्हाद पाटील. निर्णायक चेंडू. यावेळेचा हा फटका कव्हर्सला सजवलाय. वेगवान स्ट्रोक तोही थांबवलाय त्या ठिकाणी. एकच धाव आणि आता मात्र 37 धाव संख्येचं संरक्षण करण्यास आम्ही समर्थ आहोत. आणि हा संदेश मात्र दिलाय
आणि अनेक अनेक संघांना मात्र थोडासा धोक्याचा इशारा सूचनावजा इशारा मात्र दिलाय तो पृथ्वी 11 भावाळे बी या संघानं. काय बॉलिंग झाले क्षेत्ररक्षक पहा डीप थर्डमान फाईन लेगला डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक पाठीमागे तैनात केलेत उगाच एखादी चुकी तर झाली तर आणि यासाठी खबरदारी. आडवा बॅटन ऑन साइडला परंतु तोही फटका क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये दावा डिफेंड केला त्या ठिकाणी. पृथ्वी 11 बाबाली बी संघाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. 37 धावांचं यशस्वी संरक्षण मात्र केलंय. कमाल कमाल गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली प्रत्येक गोलंदाजाकडून. सूरज खेणे असतील नवनाथ असेल परंतु योगेश पालेकरनं निर्णायक षटक टाकलं आणि